तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ प्लीज. आणि फक्त एकदा नाही भेटलोय त्याला मी, दोनदा तीनदा भेटलोय, फोन केलाय त्याला, बोललोय त्याच्याशी, समजून सांगितलं. मी त्याला म्हटलं की रोहन बाबा, जे काही तुझ्या मनात असेल ना ते बोल, मोकळेपणाने बोल, जे काही साचलंय ते सगळं सांग मला, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे मला तरी कळेल. काहीच बोलला नाही तेव्हा, सगळं नीट ऐकून घेतलं. मला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे विचार करतोय, त्याने गिव्हअप केलं नाहीये, पॉझिटिव्हली विचार करेल की आपलं नातं पुन्हा जुळावं. म्हणजे हे काहीच नव्हतं, हे सगळं त्याच्या डोक्यात चालू होतं. डिवोर्सचे विचार डोक्यात चालू होते. नाही 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 अनबिलिव्हेबल. अहो नाही असू शकत मामा, मला माहित नाहीये खरंच. खोटं बोलू नका तुम्ही, खोटं बोलू नका अजिबात. सतत म्हणता ना आम्ही बोलत असतो एकमेकांशी, मग त्याच्या डोक्यात डिवोर्सचे विचार चालू आहेत हे तुम्हाला माहिती नव्हतं माहिती मला. अहो आम्ही बोललो एकमेकांशी, खूप वेळ बोललो, एक शब्दही उच्चारला नाही त्याने. डिवोर्स बद्दल कधीच काही नाही बोलला तो मला. खोटं बोलतायत सगळे खोटं बोलतायत. तुमच्या फॅमिलीनी आमच्या फॅमिलीचं कायम नुकसानच केलंय, त्रासच झाला आमच्या फॅमिलीतल्या लोकांना. आणि आज तुमच्या भावामुळे आणि तुमच्या आईमुळे आज माझ्या बहिणीला, माझ्या आथरीला त्रास झालाय. अहो बोला, काहीतरी बोला, आता गप्प राहू नका. नाही मी काही बोलले तरी या क्षणी ते चुकीचंच वाटणार आहे. पण तुमचं बरोबर आहे, तुमचं 100% बरोबर आहे. मला कळत नाही काय झालंय. मी एकदा रोहनशी बोलते काय झालंय. आता काय बोलणार तुम्ही त्याच्याशी स्वानंदी मॅडम? डिवोर्सची नोटीस पाठवली त्यांनी, तुम्हाला कळते का? डिवोर्सची नोटीस. नातं संपवायला निघालाय, लग्न मोडायला निघालाय तो. आता काय बोलणार तुम्ही त्याच्याशी? नुसते शाब्दिक बुडबुडे. या सगळ्यामध्ये ना फक्त आधिरा खरी बोलते, बाकी सगळं खोटं आहे, सगळं फसवं आहे. अधीरा, एवढ्या रात्री कोणाला फोन करतेस? रोहनला. अजून कोणाला? त्याचा फोन कनेक्टच होत नाही का? कोणास ठाऊक काय झालं. काय अवस्था केली आहे बघ माझ्या डॉलची. मला तर ना शॉक बसला होता. डिवोर्स? अरे माणसा, काहीतरी बोल माझ्या मुलीशी. माझ्या मुलीशी एका शब्दाने बोलला नाही, काही डिस्कस केलं नाही, डायरेक्ट डिवोर्सची नोटीस पाठवली. डिस्कस्टिंग. बरं स्वानंदीने तरी काही कल्पना दिली पाहिजे होती ना. दुताईचा काय संबंध आहे यामध्ये? काय संबंध म्हणजे? अरे रोहन भाऊ आहे ना तिचा, तिला कल्पना तर असणारच ना. मे बी नसेल ही. कमॉन अधीरा, रोहन स्वानंदीला काहीच सांगणार नाही हे असं होऊच शकत नाही. ती दोघही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नाही. ठाऊक आहे ना तुला? आता म्हणजे हेच घे, रोहनचं ऍक्सिडेंट झालं हे त्याने बहिणीला कळवलं, बायको असून तुला कॉल केला नाही. त्याच्यावरून तुझ्या लक्षात आलंच असेल ना? एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणते. एवढी मोठी गोष्ट डिवोर्सची, मला असं वाटतंय की स्वानंदी आहे ना इथे हिची समजूत काढत बसली असणार आणि तिथे रोहन डिवोर्स पेपर्सवर सही करायची तयारी करत असणार. म्हणून कदाचित कल्पना द्यायची राहिली असेल. मला तर आधीपासूनच माहिती होतं ती स्वानंदी आहे ना एक नंबरची ढोंगी आहे. हे तिचं काही गोड गोड वागणं आहे ना ते सगळं खोटं आहे. नाही, मला अगदीच तसं वाटत नाही. म्हणजे स्वानंदी तसं करणार नाही. कसं आहे, स्वानंदी एकीकडे हिला समजवत असेल की रोहनचं किती प्रेम आहे तिच्यावर. रोहनलाही तसंच समजवत असेल. पण रोहनचं ठाम मत झालं असेल ना की हिला डिवोर्स द्यायचा. त्याला स्वानंदी तरी बिचारी काय करणार ना. बिचारी म्हणे. माझ्या इमोशन्सची खेळी आहे नंदुताई. मी तिला मोठी बहीण मानलं. असं का केलं असेल तिने? का खेळली असेल माझ्या इमोशनशी? ती का असं वागली असेल? अधीरा, मोठी बहीण समजणं आणि मोठी बहीण असणं यात खूप मोठा फरक असतो. का होत आहे माझ्या बरोबर हे सगळं? डॉल, शांत हो. मी काय वाईट केलं कुणाचं? काय वाईट केलं सांग ना. मला त्रास होतोय. मला या सगळ्याचा त्रास होतोय. How could she do this to me?
मोठी बहीण मानलं आणि तिने माझ्यावर असं केलं. मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंदूताईंना विचारावी लागेल आणि तिने ती द्यायलाच पाहिजे आता. जेवून घे तू, जेवून घे आधी. काय जेवायचंय? तुझं लग्नच नाही करून द्यायला पाहिजे होतं या मुलीबरोबर. लग्न झाल्यानंतर एकावर एक नुसती संकट येत आहेत. चांगल्या पायगुड्याची लक्षणं राहिली ती. रोहन, हे बघ, तुला आवडते तशी बनवली. काय वाटलं? ती सगळी बरं वाटेल. त्या आपल्या कदम काकी भेटल्या होत्या रे मगाशी. म्हणत होत्या म्हणे तुमचं घर कसं अगदी शांत वाटतंय हल्ली, अगदी पूर्वीसारखं. मला पण तसंच वाटतंय है ना रोहन? बघ ना, त्या कुरिअरवाल्यांच्या सारखं बेल वाजवणं नाही, ते सगळे कुरिअरचे पार्सलचे बॉक्सेस नाहीत, मोठमोठ्या आवाजातली गाणी नाही, त्यामुळे शेजाऱ्यांची कटकट पण नाही. अहो आवाज कमी करा, अहो आवाज कमी करा. मला तर कधी कधी असं वाटतं ना, ती मुलगी आपल्या घरात आली नसती तर बरंच झालं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या पद्धती असतात, मान्य आहे मला, है ना. ती काय अगदी वाईट होती असं मला अजिबात बोलायचं नाही, मी असं नाही बोलत आहे. तिच्या घरच्या पद्धती आपल्याकडे नाही ना चालणार, म्हणूनच तर पटलं नाही रे आपल्याला हे सगळं. बघितलं ना कसं आपल्याला दिसलंच आहे ते. ती मुलगी घरी आली काय आणि आपल्या सुखात जसं काही मीठच पडलं बघ. आई, मला मान्य आहे तुला राग येणार, मी समजू शकते. हट्टानं लग्न झालंय तुमचं, पण हे बघ, चुका होतात माणसाकडनं, निवड चुकते आपली. आपल्या चुका आई वडील पोटात घेतात. मग आता चुका सुधारायची संधी आपल्याला मिळाली आहे ना, सुधारूया ना आपल्या चुका. ती आता गेलीच आहे ना माहेरी, मग जाऊ दे. आपण त्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब करूया. म्हणजे अरे बाळा, आता वेगळे राहतच आहात ना तुम्ही, तर मग कायद्यानं वेगळे व्हा. काय तो घटस्फोट वगैरे घ्यायचा असेल तर मग घेऊन टाका, असं म्हणते मी. आई, तुला तुझं तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? जरा थांब ना. काय 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 करू? थांबून काय होणार आहे? सांग मला, काही होणार आहे का थांबून? बघ तुझी अवस्था काय झाली आहे बघ. अशी वर्षानुवर्ष लोटली जातील. अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशानं. माझं असं काही होणार नाहीये. आणि तू जर जरा वेळ निगेटिव्ह नाही बोललीस तर काही प्रॉब्लेम होणार आहे का तुला? तर थांबा ना, जरा ब्रेक द्या ना मला. कंटाळ आलाय मला, कंटाळ सगळ्यांच्या सततच्या बोलण्याचा. प्लीज तू न बोलूस राजा, मी बोलते ना, तू शांत राहा. बघ, तुला सुचत नाहीये म्हणून मी तुला सुचवते हे. ऐक 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 रोहन, आपलं भलं आपल्याला कळतच असं नाहीये बाळा. अशा वेळेला मोठ्यांचं ऐकायचं ना. आता तू गोंधळलायस म्हणून मला बोलावं लागतंय. काही बोलू नकोस. रोहन, आनंदी, ताई,